नमस्कार, स्वागत है टीबी न्यूज नेटवर्क में। मैं हूं अफसर शालिनी। अत्यंत चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, एसीएस ॲग्रिकल्चर विकासचंद्र रस्तोगीजी, इंडस्ट्रीज सेक्रेटरी डॉक्टर पी अन्वलगम, एनिमल हस्बेंड्री सेक्रेटरी श्री रामास्वामी, मिस्टर Burgess Godrej, CII Subcommittee on Agriculture and Food, Mr. Firoz Khambata, Chairman CII WR Trade Fair Council, Dr. Kishore Malviya, past Chairman CII Vidarbha Zonal Council, Vaishali Srivastav, Parimal Singh, Rishi Kumar Bagla, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम CII-ला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय महत्त्वाचं क्षेत्र फूड प्रोसेसिंग या क्षेत्राशी संबंधित ही कॉन्क्लेव्ह आज नागपूरमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि दिवसभरामध्ये विविध विषयांवर चांगल्या पद्धतीचं चिंतन आणि मंथन होईल आणि फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याकरता एक स्ट्रॅटेजी ही आपण या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून तयार करणार आहोत. खरं म्हणजे या सत्राचा मी शेवटचा वक्ता आहे. शेवटचा वक्ता असण्याचे ॲडव्हान्टेजेसही आणि डिसएडव्हान्टेजेसही आहे. जे काही बोलायचं असतं ते आधी सगळ्यांनी बोललेलं असतं, त्यामुळे बोलायला फारसं काही शिल्लक नसतं, हे डिसएडव्हान्टेज आहे. पण सगळ्या विषयांची नीट मांडणी झाली असल्यामुळे केवळ त्याचा एक धावता आढावा घेणं हे आपल्याला शेवटचा वक्ता म्हणून करता येतं, हे त्याचं एक मोठं ॲडव्हान्टेज आहे. आणि म्हणून मी खरं तर माझ्या पूर्वीच्या तिन्ही वक्त्यांचे आभार मानेन की त्यांनी या क्षेत्रातली जवळजवळ सध्या स्थिती सर्व माहिती ही आपल्यासमोर आणलेली आहे. श्री गोदरेज यांनी एकूणच या कॉन्क्लेव्हचं उद्दिष्ट सांगत असताना हाऊ अँड व्हेअर महाराष्ट्र इज प्लेस्ड हे देखील त्यांनी सांगितलं. अर्थातच इंडस्ट्री सेक्रेटरींनी आपली जी काही इंडस्ट्रियल पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या अंतर्गत ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट येत आहेत, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, हाऊ वी आर फ्युचर रेडी, आमच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि ॲग्रिकल्चर सेक्रेटरी या संदर्भातली महाराष्ट्राची वाटचाल आणि विशेषतः आमचं जे नवीन इंटरव्हेन्शन आहे AI इन ॲग्रिकल्चर त्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी दिली. खरं म्हणजे आज आपण पाहतोय तर शेतीमध्ये विशेषतः वातावरणाच्या बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हा एक मोठा चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअरमध्ये भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्मॉल लँड होल्डिंग, कॅपिटल इन्फ्युजनवर असलेल्या मर्यादा आणि व्हॅल्यू ॲडिशन नसल्यामुळे जे काही क्रॉप रिअलायझेशन किंवा किंमत मिळायला पाहिजे त्याचे चॅलेंजेस या गोष्टींवर गेले अनेक वर्ष आपण काम करतो. आपण पाहतो की ज्या क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग आहे, ज्या क्षेत्रामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आहे, त्या क्षेत्रामध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन आहे. शेतकरी काही प्रमाणात का असेना पण मार्केटला कमांड करतात किंवा मार्केटला इन्फ्लुएन्स करतात. पण ज्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशन नाही त्या ठिकाणी शेतकरी हा व्हिक्टिम आहे. कारण कुठली तरी इंटरमिजिएटरी ही त्या शेतकऱ्याचा माल घेते
आणि पुढचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याकरता त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांमुळे त्याची जी योग्य किंमत आहे ती शेतकऱ्यांना मिळत नाही. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आपण जर ऊसाचं क्षेत्र घेतलं तर मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी उभी राहील. त्यात व्हॅल्युएशन झालं, त्याचं प्रोसेसिंग झालं आणि म्हणून आज ऊसामध्ये FRP आहे. पण अनेक कारखाने असे आहेत जी FRP आहे, जी मिनिमम प्राइस आहे, जी शासनाने डिटरमिन केलेली प्राइस आहे त्यापेक्षा देखील जास्त पैसे देत आहेत. या प्रोसेसिंगमुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. आता तर आपण पाहतो की साखर कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये कंप्लीट सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली आहे.